आज आपण बघतो की बायका हाय हिल्स वापरतात, बरोबर? खरं पूर्वी हाय हिल्स बायकाने पुरुष वापरायचे. हो, बरोबर ऐकलं तुम्ही, पुरुष. ह्याची सुरुवात झाली कुठून? 1500च्या शतकापासून पर्शियन लोकांनी हाय हिल्सची सुरुवात केली. पर्शियनमध्ये पुरुष जे युद्ध करणारे पुरुष होते आणि पूर्वी घोड्यावरनं युद्ध व्हायचे, तेव्हा ते हाय हिल्स वापरायचे. कारण की युद्ध करताना बॅलन्स इथे तिथे जाऊ नये म्हणून ते घोड्याच्या त्या बसणाऱ्या ह्याच्यामध्ये पट्ट्यामध्ये आपलं हिल्स अडकून ठेवायचं. त्यामुळे त्यांचा बॅलन्स जायचा नाही आणि त्यामुळे ते पडायचे नाही. ह्याच्यापासून त्यांचं संरक्षण व्हायचं. मग पुढे पर्शियनचा राजा युरोपमध्ये गेला, तेव्हा युरोपियनना ते हाय हिल्स खूप आवडले. मग त्यांनी स्वतःहून त्याच्यावरती डेकोरेशन म्हणजे काम सुरू केलं. मग त्या हाय हिल्सला त्यांनी वेल्वेटचं कापड, डायमंड वगैरे करून त्याची एक एक वेगळं त्याला लूक दिलं. आणि तेव्हा हाय हिल्स फक्त रॉयल लोकांनी वापरायचं असं तेव्हाचं त्यांचं विचार होते. म्हणून तो रॉयल टच असायचा. मग नंतर हळूहळू 1700चा काळ आला, तेव्हा बायकांना पण वाटलं, युरोपियन बायकांना, की आपण पण हा रॉयल शूज आहे, आपण पण घातले पाहिजे. मग तेव्हापासून बायकांनी हिल्स घालायला सुरुवात केली. आणि आता जसं जसं वेळ पुढे सरकत गेला, पुरुषांनी हाय हिल्स घालणं बंद केलेलं आहे आणि आता बायका आपण हाय हिल्स घालतो. मग त्याच्यामध्ये अनेक प्रकार आलेले आहे. पेन्सिल हिल, झिरो पेन्सिल हिल, बरोबर. अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब.